नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वयंपाकघरात। आज आपला पहिला व्हिडिओ घेऊन आलोय एक पारंपरिक गोड आणि अगदी सोपा पदार्थ, तो म्हणजे श्रीखंड। मस्त गोडसर गारसर श्रीखंड सगळ्यांना आवडतो, तो मग सण असो किंवा खास रविवार। चला तर मग पाहूया अगदी सोप्या पद्धतीने घरगुती श्रीखंड। आपला पदार्थ बनवायला आपण आता सुरुवात करूया। एक बाउल घ्यायचा, त्याच्यावर अशी चाळणी किंवा पुरणाची चाळणी पण तुम्ही ठेवू शकता, जे तुमच्याकडे असेल ते। त्याच्यात असं दही चाळून घ्यायचं। तुम्ही बघू शकता मी कसं चाळणीमध्ये कापड घेतला आहे। तुम्ही कोणता पण कापड घेऊ शकता, जेणेकरून दह्याचं पाणी सेपरेट होऊन जाईल। आपल्याला ते बांधून ठेवायचं आहे, जेणेकरून त्याच्यातलं पाणी सर्व निघून जाईल। असं बांधून घेतल्यानंतर त्याच्यावर अशी काहीतरी वजनदार वस्तू ठेवून द्यायची, नंतर ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं। आता मी फ्रीजमधून ते बाहेर काढत आहे। मी हे सकाळी बांधून ठेवले होते आणि दुपारी बाहेर काढले, जेणेकरून त्याच्यातलं पूर्ण पाणी सेपरेट झालेलं आहे। बघा असा सॉफ्ट हा चक्का तयार झाला आहे आपला। बघा किती मऊ आणि सॉफ्ट दिसत आहे। फ्रीजमध्ये ठेवायचं कारण हे की दही वर ठेवल्याने ते आंबट होऊ शकते आणि श्रीखंड आपल्याला थोडं आंबट लागू शकते, म्हणून ते फ्रीजमध्ये ठेवावे। आता विस्करने किंवा रईने किंवा चमच्याने तुम्हाला ज्या पद्धतीने सोपे जाईल असं त्याला फेटून घ्यायचे, छान अगदी सॉफ्ट करायचे। कंटिन्युअसली त्याला स्टर करून छान सॉफ्ट करून घ्यायचे आहे। थोडं सॉफ्ट झाल्यानंतर आपल्याला हवी असेल त्या पद्धतीने त्याच्यात साखर मिसळायची। किती गोड, किती कमी, किती जास्त आपल्या चवीनुसार त्याच्यात साखर आपण टाकून घ्यायची। मी इथे दुधाची मलाई टाकली आहे, जेणेकरून ते अजून थोडं सॉफ्ट होईल। असं परत विस्करने त्याला विस्क करून घ्यायचे। नंतर त्यात आपण थोडे ड्रायफ्रूट घालूया। आपल्याला हवे असेल ते, आवडत असेल ते ड्रायफ्रूट आपण त्याच्यात मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता मी इथे ड्रायफ्रूट्स घेतले आहे। इथे मी काजू व बदाम घेतले आहे। तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही घेऊ शकता व यात तुम्ही टूटी फ्रूटी ते पण टाकू शकता। ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर परत त्याला छान असं विस्क करून घ्यायचे व छान सॉफ्ट करून घ्यायचे। त्याच्यानंतर आपण त्याला थोडी गार्निश करूया। मी इथे विलायची पूड टाकायची विसरले, तुम्ही मात्र विसरू नका। मी नंतर विलायची पूड ॲड केली होती, तुम्ही या स्टेजवर इथे ॲड करू शकता। नंतर छान असं मी पिस्त्याने त्याला गार्निश करत आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काजू बदामचा पण वापर करू शकता। मी इथे फक्त पिस्त्याचाच वापर केला आहे आणि ते अजून सुंदर दिसावं म्हणून मी थोडे रोज पेटल यूज केले आहे। तुम्ही चेरी, ड्रायफ्रूट्स वगैरे यूज करू शकता। मी पेटल्सने त्याला छान सजवून घेतलं आहे, गार्निश केलं आहे, जेणेकरून आपला पदार्थ दिसायला अजून सुंदर दिसेल। बघा असं आपलं चविष्ट आणि मऊ लुसलुशीत श्रीखंड तयार आहे। चला तर मग तुम्ही पण बनवा आणि आनंद घ्या। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।